नमस्कार मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत आहार कसा असावा, आहारामध्ये कोणते घटक द्रव्य असावेत, त्याचबरोबर मी आहार कधी घ्यायचा आहे, आहार घेण्याची अशी योग्य वेळ किंवा प्रमाण आहे का, मिताहार म्हणजे काय, या सर्वांची माहिती आज आपण घेणार आहोत। बऱ्याच वेळा ओपीडीला पेशंट आल्यानंतर त्याचा एक प्रश्न असतो की डॉक्टर मी जेवण केव्हा करायचं आहे। त्या प्रश्नाचं उत्तर आहे जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवण करायचं आहे। तर पुढचा प्रश्न त्याचा असा असतो की भूक तर लागलेली नाही पण जेवणाचं टायमिंग तर झालेलं आहे, मग मी जेवण करायचं आहे का? तर याचंही उत्तर आहे नाही। जोपर्यंत तुम्हाला भूक लागलेली नाही तोपर्यंत तुम्ही जेवण घ्यायचं नाहीये। निरोगी राहण्यासाठी जेवण किती प्रमाणात घ्यायचं आहे? याचं उत्तर आहे हेल्दी राहण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी तुम्हाला जेवढी भूक लागलेली आहे तेवढंच जेवण घ्यायचं आहे। बरं, त्याचबरोबर पेशंटचा असा प्रश्न असतो की असं काही डिस्ट्रीब्युशन आहे का की हा आहार एवढाच घ्यायचा आहे, तो आहार तेवढाच घ्यायचा आहे। तर त्याच्या मागचं लॉजिक असं आहे, जेव्हा तुम्ही जेवणामध्ये हायस्ट प्रोटीन घेता किंवा प्रोटीनियस डाएट जास्त असतो तेव्हा तुमचा आहार हा पोट अर्ध भरेल एवढाच असावा आणि जेव्हा तुम्ही हलके अन्न घेणार आहात तेव्हा तो पोटभर खाल्ला तरी काहीही हरकत नाही। न होणं, पोट फुगल्यासारखं सतत वाटणं, त्याचबरोबर ऍसिडिटी, आम्लपित्त सारखे जे आजार होतात ते होणार नाहीत। म्हणजे तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम खूप चांगली असणं खूप महत्वाचं आहे। जसा बाहेर अग्नी असतो तसाच डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली राहण्यासाठी एक जठराग्नी असतो, तो इथे चांगला असणं खूप महत्वाचं आहे। तो जेव्हा चांगला असेल तेव्हाच तुमचा आहार योग्य प्रमाणात घेतला जाणार आहे। त्यामुळे आहाराची मात्रा ठरवताना जड अन्न असतील तर तो पोटाच्या अर्धा भागच घ्यावा, हलकं अन्न असेल तर ते पोटभर घ्यावं। हा नियम पाळणं हे खूप महत्वाचं आहे। म्हणजेच जड आहार हा पोटभर घेऊ नये, पोटाचा अर्धा भाग शिल्लक राहील एवढा घ्यावा। त्याचबरोबर हलका आहार हा पोटभर घ्यावा, हे त्यामागचं गणित आहे। सो युअर फर्स्ट प्रेफरन्स शुड बी मिताहार। मिताहार हाच योग्य मात्रेतला आहार, तोच तुमचा हितकर आहार। डॉक्टर आहारात कोणते घटक द्रव्य असावेत? त्याचं उत्तर आहे तुमचा आहार हा प्रोटीशियस, फॅट, कार्बोहायड्रेट, विटॅमिन्स, त्याचबरोबर पाणी हे मुबलक प्रमाणात असणारा आहार हा योग्य मात्रेतला आहार होय। थांबा, जरा ऐका, इथवरच ही प्रोसिजर थांबत नाहीये। तुम्ही घेतलेला आहार हा योग्य आहे की नाही हे कसं ठरवणार आपण? तर त्याचं उत्तर आहे जेव्हा तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली असते, तुम्ही अन्न घेता आहात, आहार घेता आहात, तो घेतलेला आहार योग्य वेळेतच पचला पाहिजे। त्याचबरोबर त्याच्यासोबत तयार झालेले जे सुपाच्य रस आहेत ते शरीराला योग्य वेळेतच मिळाले पाहिजे। त्याचबरोबर जो शरीरामध्ये पचन संस्थेमध्ये शिल्लक राहिलेला वेस्टेज प्रॉडक्ट आहेत, म्हणजेच अन्न पचन झाल्यानंतरची नेक्स्ट प्रोसिजर सुरू होते, ते म्हणजे अपाचित राहिलेला रस हा योग्य वेळेतच बाहेर पडणार आहे, पडला गेला पाहिजे। तरच तुम्ही घेतलेला आहार हा योग्य आहे असं आपण म्हणूया। आपण बघतो सोसायटीमध्ये आहाराबद्दल खूप कन्फ्युजन्स असतात, तर
मला हे म्हणायचं आहे किंवा पेशंट्स आम्हाला म्हणताना दिसतात की ऋतूनुसार काही आहार वेगळा असतो का, किंवा ऋतूनुसार घ्यायचा आहार काही वेगळा आहे का, त्याच्यामध्ये काही बदल करावेत का, किंवा सरसकटच आहार तसाच घ्यायचा असतो, ही नक्की कन्सेप्ट काय आहे? बरोबर, तर ऋतूनुसार आहारामध्ये तुम्ही घेतलेल्या आहारामध्ये बदल व्हायलाच हवेत. म्हणजे कसं, जेव्हा उन्हाळा येतो म्हणजे समर असतो, तेव्हा उन्हाळ्यामध्ये तुमच्या बॉडीला डिहायड्रेशन हे बाहेरील उष्णतेमुळे सोसावं लागतं. त्यावेळेस ऑटोमॅटिकली नॅचरली तुमचा घेतले गेलेला आहार हा पाणी जास्त प्रमाणात असणारा असावा. त्याचबरोबर पाण्याचं प्रमाण शरीरात वाढवावं की जेणेकरून डिहायड्रेटेड बॉडी होणार नाही, की ज्यामुळे स्टोन सारखे पेशंट्स उन्हाळ्यात खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतात. त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये हा गरम आहार घ्यावा. म्हणजेच तुम्हाला जेवढी भूक लागलेली आहे तेवढाच आहार घ्यावा. जास्त जड पदार्थ खाऊ नये, कारण या काळामध्ये तुम्हाला भूक फारशी लागत नाही. हिवाळ्यामध्ये नॅचरली थंडी बाहेर असते, तुमच्या शरीराला उष्णतेची गरज असते. म्हणजे घेतले गेलेला आहार हा हाय प्रोटीशियस असला तरी चालू शकतो, कारण यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम जाठराग्नी तुमचा खूप जास्त प्रमाणात वाढलेला असतो. तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम खूप चांगली कार्य करत असते. त्यामुळे तुम्ही घेतलेला हा प्रोटीशियस डाएट इझिली पचू शकता. हिवाळ्यामध्ये आहार कसा असावा? हिवाळ्यामध्ये नॅचरलीच बाहेर खूप जास्त प्रमाणात थंडी पडते. आपल्या शरीरातला जाठराग्नी खूप जास्त प्रमाणात वाढलेला असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीलाच खूप जास्त भूक लागते. त्यामुळे तुम्ही शरीरासाठी लागणारे प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स कितीही जास्त प्रमाणात घेतले तरी ते इझिली डायजेस्ट होतात. हायेस्ट प्रोटीनही इझिली डायजेस्ट होतात. त्यामुळे या हिवाळ्यामध्ये तुम्ही कितीही प्रमाणात जास्त अन्न घेतलं तरी सुद्धा ते पचवण्याची कॅपॅसिटी ही शरीराची असते. हिवाळ्यात जास्त आहार, पोटभर आहार घ्यायला हरकत नाही, एवढंच इथे सांगायचं आहे. तर आजच्या सर्व आहाराचं नक्की कन्क्लुजन काय आहे? मित आहार हाच योग्य आहार, तोच तुमच्या शरीराला तारणारा आहे. आहार हा षड रसात्मक असावा. म्हणजे मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय या सर्व रसात्मक आहार हा घेतला गेला पाहिजे. डेली रुटीनमध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, विटॅमिन्स, फॅट्स आणि वॉटर, पाणी हे घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. हे यातून तुम्हाला सांगायचं आहे.